मित्रांनो बघा साजन आणि वायू देखील आलेले आहे, बघू शकता पिसाऱ्याच्या मैदानामध्ये. आणि नुकताच त्यांची एंट्री वगैरे झालेली आहे आणि त्यांना धावलेले आहेत. दोन्ही भावांनी खूप चांगल्या प्रकारे एक कामगिरी केली. सेवागिरी महाराजांच्या मैदानामध्ये गट पास पण केलता ना, गट पास केला होता. बोलतात ना बैलगाडी शर्यतीमधील पंढरी आणि पंढरीमध्ये गट पास करायचा बोललात तर एक खूप मोठा अवघड काम असतं आणि त्याच्यामध्ये गट पास करून पण दिला होता मालकांसाठी. आणि इकडे बघा त्यांचे सहकारी मित्र आहेत, दाखवतो हे बघा. थोडंसं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर दादा नमस्कार. तर आज कसं काय नियोजन आहे साजन आणि वायूचं? नेहमीची म्हणजे बघा ना, आता तुम्ही पुसेगाव सारख्या मैदानामध्ये जी बैलगाडी क्षेत्रातील पंढरी बोलतात आणि त्या पंढरीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही देखील गेले होते दर्शनासाठी. आणि नेहमीच म्हणजे सर्वसामान्य किंवा मोठे गाड्या मालकांचा प्रयत्न असते की त्या मैदानावरती जाऊन आपण शर्यत केल्याची आणि त्याच्यामध्ये एक महाराजांचं दर्शन घ्यावं. आणि त्याच्यामध्ये तुमचा नंदीने पण गट पास केला होता. काय सांगाल तुमचा अनुभव तो? आम्हाला पुशेगावचं ते गट पास करायला हे महाराजांच्या इथे न्यायचंच होतं. आमच्या गाडीने गट बीट पास केलेला, सेमीला आम्ही मार केला. तर बघा ना दादा, तुम्ही बोलले सेवागिरी महाराजांच्या म्हणजे मैदानामध्ये तुम्ही गेले आणि सेवागिरी महाराजांनी तुम्हाला एक आशीर्वाद पण दिला. कारण की बरेच म्हणजे गाडा मालकांना तिथे गट सुद्धा पास होत नाही, पण तुमच्या नंदीने तिथे तुमचा म्हणजे एक गट पास करून आणि तिथे एवढ्या मोठ्या म्हणजे 9 ते 12 गाड्यामध्ये धावला आणि एक मान ठेवला तुमचा. कसा वाटला दादा? आम्हाला आनंद झाला तिथे सेवागिरी महाराजांच्या तिथे अड्ड्यात जाऊन आमचा गट पास केला. आम्हाला चांगला आनंद झाला. तर दादा तुम्ही तिथे कधी पोहोचले होते म्हणजे मैदानाला? मी एक दिवस अगोदर 4 वाजता गेलो. 4 वाजता. आणि गटामध्ये कोण कोण होता म्हणजे मारुती? काय एवढं आम्हाला पण. अच्छा, म्हणजे एक शर्यत केल्याचा जो काय येईल तो आपल्यामध्ये केल्याचा म्हणजे प्रयत्न केला. तर काय सांगाल तिथे मुलांचा सहकार कसा लागला म्हणजे तुम्हाला? मुलांचा सहकार आमच्या सगळ्यांचा चांगलाच असतो. आपण नेहमीच बघतोय ना तुमचा म्हणजे चांगल्या प्रकारे शर्ती पण होतात तुमचे. नंदींचा खूप मोठा नाव आहे मुंबईमध्ये आणि हमेशा म्हणजे बिंजोर क्षेत्रामध्ये गुलाल घेत असतात. आणि यावेळेला कसं काय नियोजन आहे? कारण की मातीचं रान आहे आणि त्याच्यामध्ये कसं काय असेल? काय बघूया. पल्ला पण शॉर्ट आहे, थोडा पल्ला शॉर्ट आहे का? मी काय गेलो नाही तिकडे बघायला. आता तुम्ही सांगता तरी मला अंदाजे किती पल्ला आहे? 480चा काहीतरी पल्ला. 480चा. तर आता बघा ना, आता तुम्ही बोलले छोटा पल्ला आहे, तर अशाने काही नंदींना मोठा पल्ला लागतो किंवा 900 किंवा 1200. तर याच्याने आता जी बैल स्पीडवाले असतात त्यांना जरासा म्हणजे प्रॉब्लेम पण येऊ शकतात. काहीकांची नंदी बघा खालून कमी निघतात पण पुढे जास्त पळतात. तर कसं काय असेल? आता काय त्याच्यावर प्रत्येकाचं हे आहेच ना. तर सारखंच आहे. ते तर आहे, सारखंच आहे सर्वांना. तर आपल्या नंदींकडून अपेक्षा काय आहे तुम्हाला? आमच्या नंदीकडून फुल अपेक्षा असतात. ओके. तर आपल्या साजन आणि वायूच्या गाडीवरती म्हणजे कसं काय असतं? ड्रायव्हर वगैरे कोण असतं? सुट्टी मेकर कोण असते? सुट्टी मेकर आमचेच असं चाईल बघत असतो आणि एक आपला निलेश गावन असतो. अच्छा. ड्रायव्हर आपला आद्या ड्रायव्हर असतो बामण डोंगरीचा. तर ह्या वेळेला कसं काय असेल? तोच ड्रायव्हर असेल का? तोच म्हणजे फिक्सच असते का? आणि दादा बघा ना, तुम्ही घरची गाडी पळवता, तर असं म्हणजे जेव्हा म्हणजे आपल्याला गुलाल नाही भेटत तेव्हा तुम्ही कसं काय नियोजन बदलतं का? म्हणजे पैरा वगैरे असं काहीच नाही ना? आमच्या गुलाल येत चालू असतं. गुलाल पडला तर आमची गाडी पळती नाही. तर याच्या आधी म्हणजे तुमचा नंदी एकच दावणीला होता का? दोन्ही पण सोबतच होते म्हणजे याच्या दावणीला जेव्हा तुम्ही अलग अलग होते? तर कसं काय नंदी आले जरा आम्हाला माहिती सांगा. आमचे माझगाववाले मारुती शेठ पाटील ते आमच्या भावाचे अच्छा मित्र आहे, त्यांच्या ह्याच्यात आमचं पहिलं झालं. ओके ओके. तर आपण लास्ट टाइम पण रेडगर मैदानावरती तिथे मुलाखत घेतली होती आणि तिथे भेटले होते ते काका. तर ठीक आहे, तुमचं खूप वेळ घेतलेला आहे आणि तुम्ही पण चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि तिथे मला व्हिडिओ काढायला भेटली कारण की प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळं शक्य झालं नाही. पण इथे आता मुंबईमध्ये आपल्या नंदी आहेत तर दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये
गाडा मालकांचा पण खूप मोठा सहकारी भेटतोय तर बरं वाटतंय. चालेल. धन्यवाद.